एक मिनिट तो बरोबर बोलतोय. त्यांना जाऊन जरा फ्रेश होऊ दे, मग सगळं सांगतीलच ते. बरोबर ना? जा. हाँ फ्रेश होतो. थांब देवा. मला असं का वाटतंय की तुम्ही लपवताय काहीतरी आमच्यापासून. देवांश, काय झालं तिथे? खरं खरं सांग. देवा, तुला माझी शपथ आहे, काय झालं सांग मला. आई अगं काय 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 बोलतेस तू? काय करतेस? देवांश, मला असं वाटतं आपण सगळ्यांना खरं सांगायला हवं. आई, देवांश ड्राईव्ह करत होते तेव्हा त्यांना एक कामाचा कॉल आला होता आणि त्यामुळे ते डिस्ट्रॅक्ट झाले म्हणून ॲक्सिडेंट झाला. पण फारसं काही झालेलं नाहीये, थोडंच लागलंय त्यांना. हो ना? हा ग आई, तू नेहमीच म्हणतेस ना की गाडी चालवताना फोनवर नसतं बोलायचं आणि मी ऐकत नाही तुझं. सॉरी. आता बघ काय झालंय. कमाल आहे तुझी देवा. मला एक मुळात कळत नाहीये की तू नाशिक सोडून अलिबागला का गेलास तिला घेऊन, आणि त्यात तुमचा हा ऍक्सिडेंट झाला. तेव्हा अशा वेळी तू जास्त भान बाळगलं पाहिजेस की नको? सई सुद्धा होती तुझ्या बरोबर. अशा वेळेला तू जास्त काळजी घ्यायला हवी होतीस ना. सॉरी अगं, सिरियसली सॉरी. चुकून झालं. जानकी, आता तू सगळे प्रश्न इकडेच विचारणार आहेस का? अगं त्यांना जरा वर जाऊ दे, त्यांना फ्रेश होऊन येऊ दे, मग बोलू की आपण त्यांच्याशी. तुम्ही दोघं जण जा. आणि जानकी, तू त्यांच्यासाठी काहीतरी खायला कर. जा. आलीच मी आई. देवा, अरे ती बॅग राहू दे, मी ओमीला पाठवते. ओमी, येतो घरात मम्मा. ओमी पण ना. मी घेऊन जाते. ठीक आहे. चला. बाबा. हो चला. सावकाश जा. हो ठीक आहे. सुमनताई, तुम्हाला सईची काळजी वाटते हे मी समजू शकते. देवांच्या वतीने मी माफी मागते तुमची. म्हणजे देवांश असा बेजबाबदारपणे कधीच वागत नाही. अहो जानकीताई, असू दे, आपलीच मुलं आहेत ना. चुकलं असेल कधीतरी, आपण नको का समजून घ्यायला? पण ते दोघे सुखरूप